नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 2 मार्चच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडींना. आजच्या चालू घडामोडीचा पहिला प्रश्न असणार आहे की भारत रस्त्यांच्या नेटवर्कमध्ये जगात कितव्या क्रमांकावर आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहे. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी. भारत हा जगामध्ये रस्त्यांच्या नेटवर्कमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर याविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला पाहिजे आहे. का नुकतेच जे रस्ते आणि महामार्ग मंत्रालय आहे त्याने एक अहवाल प्रकाशित केला आहे. त्यानुसार भारत रस्त्यांच्या जाळ्यामध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर आलेला आहे. तर हा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. यावर आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. तर यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की सध्या भारतामध्ये एकूण 63.45 लाख किलोमीटरचे रस्ते आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग आहेत 1,46,195 किलोमीटरचे. राज्य महामार्गांची लांबी आहे 1,79,535 किलोमीटर आणि एकूण एक्सप्रेसवे जे असतात किंवा एक्सप्रेस हायवेज जे आहेत त्यांची लांबी 5,579 किलोमीटर आहे. हे आपल्याला आकडे विचारले जाऊ शकतात, ते लक्षात ठेवायचे आहे. त्यासोबतच आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की सध्या भारतामध्ये रस्ते बांधणीचा वेग दिवसाला 33.8 किलोमीटर एवढा आहे. या अगोदर भारतामध्ये दर दिवसाला फक्त 12.1 किलोमीटर एवढेच रस्ते हे बनत होते, पण त्याचा वेग हा जवळपास तिप्पट एवढा झालेला आहे. रस्त्यांच्या नेटवर्कमध्ये जगाची क्रमवारी जर आपण बघितली तर पहिल्या क्रमांकावर आहे अमेरिका. भारताचा यामध्ये दुसरा क्रमांक लागतो. दुसऱ्या क्रमांकावर चीन आहे आणि चौथ्या क्रमांकावर ब्राझील हा देश आहे. भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग हा प्रश्न आपल्या परीक्षांमध्ये विचारला जातो. तर तो आहे नॅशनल हायवे 44, ज्याची की लांबी आहे 3,745 किलोमीटर. श्रीनगर ते कन्याकुमारी दरम्यानचा हा नॅशनल हायवे आहे. तसेच जो सुवर्ण चतुर्भुज महामार्ग आहे, जे भारतामधील 4 कोपऱ्यांमध्ये जे 4 महत्त्वाचे शहर आहेत त्यांना जोडतो. तर त्यांचे नाव आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता. आणि हा एकूण 5,846 किलोमीटरचा महामार्ग आहे. तर यावर सुद्धा प्रश्न हे आपल्याला परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मिशनसाठी निवड झालेले पहिले दिव्यांग अंतराळवीर जॉन मॅकफॉल कोणत्या देशाचे आहेत. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहे. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी. ब्रिटन या देशाचे आहेत हे अंतराळवीर जॉन मॅकफॉल. तर त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला पाहिजे आहे. हे जे काही जॉन मॅकफॉल आहेत त्यांना ISS अर्थात इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर ते जाणारे जगामधील पहिले दिव्यांग अंतराळवीर बनणार आहेत. यांची निवड ही यासाठी करण्यात आलेली आहे. आणि हे जे काही मिशन असणार आहे ते युरोपियन स्पेस एजन्सीकडून त्यांना अवकाशामध्ये पाठवलं जाणार आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. हे जॉन मॅकफॉल सर्जन आहेत आणि ऑलिम्पिक खेळाडू सुद्धा राहिलेले आहेत. आणि हे दिव्यांग पहिले अंतराळवीर असणार आहेत जगामधले, जे की अवकाशामध्ये जाणार आहेत. हा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. यांना एकच पाय आहे, पण एक पाय असताना सुद्धा एवढी मोठी उत्तुंग अशी भरारी आणि एवढं उज्ज्वल यश हे त्यांनी मिळवून दाखवलेलं आहे. तर यांच्यापासून आपण नक्कीच विद्यार्थी सुद्धा प्रेरणाही घेऊ शकतो. तर हे आपल्याला नाव लक्षात ठेवायचं आहे. तसेच जे ESA आहे त्याविषयी लक्षात ठेवायचं आहे. स्थापना झाली होती 1975ला. मुख्यालय आहे फ्रान्स देशातील पॅरिस या ठिकाणी. जसं आपलं इस्रो आहे त्याच प्रकारचे जे युरोपियन संघ मधील असणारे देश आहेत त्यांचा हा ग्रुप आहे किंवा त्यांची स्पेस एजन्सी आहे, ज्याद्वारे ते अवकाशामध्ये रॉकेट्स वगैरे किंवा सॅटेलाइट्स हे पाठवत असतात. तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच मूनलाईट नावाचा एक प्रोग्राम आहे याच ESAचा, ज्याद्वारे चंद्राच्या कक्षेमध्ये 5 उपग्रह सोडले जाणार आहेत. तसेच ज्यूस नावाचं मिशन सुद्धा आहे या ESAचा. तर हे काही महत्त्वाचे मिशन यांचे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे.
चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. महाराष्ट्र ओपन एकेरीचा विजेता कोण ठरला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, डेनिगोर सुवर्सिना. आणि नुकतंच जे महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये महाराष्ट्र ओपन झालेली स्पर्धा आहे त्याचा तो विजेता ठरलेला आहे. त्याविषयी पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहे. तर या स्पर्धेचा ठिकाण होतं पुण्यामधील बालेवाडी स्टेडियम. विजेता ठरला आहे चेक रिपब्लिक या देशाचा डेलिबोर सुवर्सिना आणि उपविजेता ठरला आहे अमेरिका देशाचा ब्रँडन होल्ट. त्यासोबतच इतर काही क्रीडा पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. जसं नुकतंच जे भारतीय स्नूकर चॅम्पियनशिप झालेली आहे 2025 ची, त्याचा विजेता पंकज अडवाणी हा ठरलेला आहे. ऑस्ट्रेलियन ओपन झालेली आहे 2025 ची, त्यामध्ये महिला एकेरीचा किताब मेडिसन कीज जो की अमेरिकेची आहे, तिने पहिल्यांदाच हा पुरस्कार किंवा हे टायटल जिंकलेला आहे. पुरुष एकेरीचा विजेता ठरला आहे जेनिक सिनर. तसेच 33वी संतोष ट्रॉफी झालेली आहे, त्याचा विजेता पश्चिम बंगाल हा राज्य ठरलेला आहे. खो खो विश्वकप 2025 पुरुष आणि महिला संघ या दोन्हींनी भारताला यामध्ये जिंकून दिलेला आहे. 32व्या क्रमांकाची विजय हजारे ट्रॉफी 2025 पार पडली आहे. विजेता ठरला आहे कर्नाटक. तर हे काही पॉईंट्स महत्त्वाचे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोणते ॲप लॉन्च केले? आणि याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, RBI डेटा या नावाने नुकतंच RBIने हे ॲप लॉन्च केलेलं आहे. त्याविषयी पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर हे जे काही RBI डेटा नावाचं ॲप आहे त्याला नुकतंच 18 फेब्रुवारीला लॉन्च करण्यात आलेलं आहे. याद्वारे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक आणि वित्तीय सांख्यिकी जो डेटा असणार आहे ते जनतेसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे. याचा उद्देश काय आहे? तर अर्थशास्त्रज्ञ, संशोधक, विद्यार्थी आणि जे सामान्य लोक आहेत त्यांच्यापर्यंत अर्थव्यवस्थेविषयक माहिती पोहोचवणे हा यामागचा खरा उद्देश आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. याद्वारे चार्ट्स असेल, ग्राफ्स या फॉर्मॅटमध्ये माहिती पाहणं शक्य होणार आहे. म्हणजे जे काही कॉम्प्लिकेटेड डेटा असतो त्याला सोप्या पद्धतीमध्ये लोकांपर्यंत पोहोचवण्याचा RBIचा हा प्रयत्न आहे. RBI विषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. लॉंग फॉर्म आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. स्थापना झाली होती 1 एप्रिल 1935 ला. यासाठी कायदा करण्यात आलेला होता RBI कायदा 1934 ला. आणि यासाठी एक आयोग आलेला होता हिल्टन आयोग. त्याच्या शिफारशीवरून जे RBI आहे त्याचं गठन हे करण्यात आलेलं होतं. हे सुद्धा आपल्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेलं आहे. सध्याचे RBIचे गव्हर्नर आहे संजय मल्होत्रा आणि क्रमांक आहे त्यांचा 26व्या क्रमांकाचे हे RBIचे गव्हर्नर बनले आहेत. पहिले भारतीय गव्हर्नर होते CD देशमुख. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच बँकिंग आउटलेट टॅब नावाचा एक पोर्टल आहे ज्याद्वारे 20 किलोमीटर अंतर क्षेत्रातील बँकिंग सुविधांचा शोध हे घेता येणार आहे. तर हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच AI मॉडेल मॅग्मा कोणी लॉन्च केले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहे. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, मायक्रोसॉफ्ट कडून नुकतंच हे AI मॉडेल मॅग्मा लॉन्च करण्यात आलेलं आहे. तर त्याविषयी थोडी पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. हे जे काही AI मॉडेल आहे मॅग्मा ते मायक्रोसॉफ्ट जी कंपनी आहे त्याच्याकडून लॉन्च करण्यात आलेला आहे. याद्वारे टेक्स्ट मेसेजेस असतील, इमेजेस असतील, व्हिडिओज असतील त्याला ते ॲनालाइज करू शकतो. म्हणजे इतर जे काही मार्केटमध्ये सध्या आलेले AI मॉडेल्स आहेत त्याच्यापेक्षा हे थोडंसं ॲडव्हान्स अशा प्रकारचं हे मॅग्मा असणार आहे. याचा उपयोग कॉम्प्युटर व्हिजन लँग्वेज, युजर इंटरफेस आणि रोबोटिक्स क्षेत्रामध्ये केला जाऊ शकतो. तर एवढंच आपल्याला नाव लक्षात ठेवायचं आहे मॅग्मा आणि कोणत्या कंपनीने ते लॉन्च केलं आहे हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तसेच मायक्रोसॉफ्ट विषयी लक्षात ठेवा, याची स्थापना झाली होती 1975 साली. संस्थापक आहे बिल गेट्स आणि CEO आहेत सध्या भारतीय व्यक्ती सत्या नडेला. तसेच भारतीय IT कंपन्या आहेत काही महत्त्वाच्या, जसं इन्फोसिस, TCS आणि टेक महिंद्रा या सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर इतर काही AI रिलेटेड पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत जे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. भारताची पहिली AI शाळा केरळ या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे. भारताची पहिली AI शिक्षिका आयरिस असं तिचं नाव आहे जे केरळ या राज्यामध्ये आहे. भारतातील पहिले AI शहर लखनौ उत्तर प्रदेश. भारतातील पहिली AI सॉफ्टवेअर इंजिनियर आहे देविका.
भारतातील पहिले AI चित्रपट इरा असं त्याचं नाव आहे. जगातील पहिली मिस AI बनली आहेत केंजा लायली. सेबीने नुकतंच AI चॅटबॉट सुरू केला आहे सेवा या नावाने. रिलायन्स ग्रुपनं AI चॅटबॉट लॉन्च केला आहे प्रेंत या नावाने. जेनी AI गुगलने लॉन्च केला आहे. डीपसीक जे की चीननं ChatGPT सारखं असणार आहे AI मॉडेल हे लॉन्च केलेलं आहे. त्याचे संस्थापक आहेत लिओंग फिऑंग. हे नुकतंच चर्चेमध्ये होते डीपसीकवाले. ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. भारतातील पहिली AI युनिव्हर्सिटी महाराष्ट्रातील पनवेल या ठिकाणी सुरू केली जाणार आहे. तर हे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, नुकतेच ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटचे आयोजन कोठे करण्यात आले होते? आणि याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए भोपाळ या ठिकाणी नुकतंच हे ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट 2025चं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. त्याचं ठिकाण होतं मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ. उद्घाटन केलं होतं आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. आणि यामध्ये जगभरामधून जे वेगवेगळे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांनी सहभाग नोंदवलेला होता. आणि हा 2 दिवसीय संमेलन होता. यामध्ये फार्मा, मेडिकल डिव्हाइसेस, ट्रान्सपोर्ट आणि स्किल डेव्हलपमेंट या विषयांवर विशेष अशा सेमिनारचं आयोजन हे करण्यात आलेलं होतं. यामध्ये 3 प्रमुख औद्योगिक प्रदर्शनांचे आयोजन सुद्धा करण्यात आलेलं होतं. ॲटो शो, टेक्सटाईल अँड फॅशन शो आणि एक जिल्हा एक उत्पादन गाव. तर हे आपल्याला प्रदर्शन कोणकोणते आयोजित करण्यात आले होते नावं लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच हेरात फेस्टिवल कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी जम्मू काश्मीर या राज्यामध्ये हे हेरात नावाचं फेस्टिवल साजरा करण्यात येत असतो. तर त्याविषयी पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर जम्मू काश्मीरमध्ये साजरा केला जाणारा हा हेरात फेस्टिवल आहे. जम्मू काश्मीरमध्ये जे काश्मीरी पंडित लोक आहेत त्यांचा हा सर्वात मोठा फेस्टिवल किंवा महोत्सव म्हणून ओळखला जात असतो. जसं उर्वरित भारतामध्ये महाशिवरात्री महोत्सव आयोजित केला जात असतो, त्याचवेळी काश्मीरी पंडित काश्मीरमध्ये हे हेरात फेस्टिवल साजरा करत असतात. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच जम्मू काश्मीरचे काही पॉईंट्स लक्षात ठेवा. हा सध्या केंद्रशासित प्रदेश आहे, पण 2019च्या अगोदर हा एक राज्य होता. पण केंद्र सरकारने 2019ला याचा राज्याचा दर्जा हा समाप्त करण्यात आलेला आहे. राजधानी आहे श्रीनगर. मुख्यमंत्री आहेत ओमर अब्दुल्ला आणि उपराज्यपाल आहेत मनोज सिन्हा. त्यानंतर कालच्या ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी होत्या त्याचं क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच कोणत्या भारतीयाला ब्रिटनचा नाईटहुड सन्मान देण्यात आला? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी सुनील मित्तल. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच जर्मनीचे चान्सलर कोण बनले आहेत? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी फ्रेडरिक मर्च हे जर्मनीचे नवीन चान्सलर बनले आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच भारतीय तटरक्षक बलाचे सागर कवच सैन्य अभ्यास कोठे पार पडले? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी पश्चिम बंगाल. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच कोणत्या हवाई अड्ड्याला सर्वश्रेष्ठ सुरक्षा पुरस्कार देण्यात आला? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए मनोहर पर्रिकर हवाई अड्डा. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच कोणते राज्य सलग 3 वर्ष पक्षी गणनेमध्ये प्रथम क्रमांकावर राहिला आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए पश्चिम बंगाल. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच कोणाद्वारे वित्तीय साक्षरता सप्ताह 2025चे आयोजन करण्यात आले? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आणि याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये आपण अभ्यास केलेलाच आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच मायाधर राऊत यांचे निधन झाले, त्यांचा संबंध कोणत्या क्षेत्राशी होता? असं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए नृत्य या क्षेत्राशी संबंधित हे व्यक्ती होते मायाधर राऊत. त्याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा करण्यात येतो? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो. त्यानंतर काल एक आपण होमवर्क क्वेश्चन दिलेला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता, नुकतेच भारताचे नवीन केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त कोण बनले आहेत? याचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदरपणे अतिशय डिटेलमध्ये कॉमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन. आणि यावरून दिसून येत आहे की तुम्ही विद्यार्थी मित्र किती चांगल्या प्रकारे डिटेलमध्ये चालू घडामोडीचा अभ्यास हे करत आहात. याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षांमध्ये दिसून येणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी याचं उत्तर दिलेलं नाही त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, ज्ञानेश कुमार हे नवीन केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त हे भारताचे बनले आहेत. हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न होता, ते आपण लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे अतिशय सोपा प्रश्न आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने. तर प्रश्न असेल, भारतातील पहिले संविधान संग्रहालय कुठे उभारण्यात आले आहे? याचं योग्य उत्तर हे सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. बघूया किती विद्यार्थ्यांना याचं उत्तर हे माहिती आहेत. चला मग थांबणार आहोत या ठिकाणी. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच लेक्चरच्या मोफत नोट्ससाठी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555 त्याला जॉईन करून घ्यायचं आहे. तसेच स्मार्ट अभ्यास या नावाने इंस्टाग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनल आहे त्याला सुद्धा जॉईन करून घ्या, कारण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट हे आपण घेत असतो. थांबूया मग, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.